2025 29/5/2025 आज गुरुवार आहे. नेहमीप्रमाणे आपण आज या ठिकाणी प्रवचनार्थ बसलेलो आहोत. आज आपण भगवद्गीतेचा 9वा अध्याय या ठिकाणी सोडवायला घेऊया. समाधीला बळा तेवढं झालं समाधीला थांबा. नाही लोखंड्यात फॅमिली येणार होती. मला दत्ताचा फोन आला मला परवा सुट्टीच्या दिवशी. म्हणून मी भगवद्गीतेचा 9वा अध्याय श्रवण करताना 9वा अध्याय खूप छान आहे. छान म्हणजे भक्तियुक्त हा अध्याय आहे. काय आहे? भक्तियुक्त अध्याय. आज खरं तर मला तुम्हा सर्वांची हितगुज करायचं होतं. म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय हे मला आज पाहिजे. आज मी अशासाठी खरं तर बोलणार होते की अभ्यास छान चाललाय का, नंतर स्वतःचं चिंतन चालतंय का, अशासाठी आज मी बोलणार. आणि दुसरं मला असं विचारायचं होतं की घरच्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही व्यवस्थित सामना देत आहे. तो आपला देतो, तो काय राहणार नाही. पण सर्व परिस्थिती जी आहे प्रतिकूल अनुकूल जी काय असेल प्रत्येकाचं, तर ते सर्व ती परिस्थिती आपल्या समोर असून सुद्धा तुम्ही त्याला फेस करू शकताय का? नाईलाजाने फेस नाही. तुमच्यात तेवढं बळ आलंय का की समोरची परिस्थिती आपल्यात काहीही बदल करू शकणार नाही, असं बळ आलेलं आहे ना. हे मला ऐकायचं होतं. रंगीताई बळ नाही अजून? हो काय बोला की. समोरची घरची परिस्थिती, मी आता भगवद्गीता नाही बोलत आहे, मला प्रॅक्टिकल भगवद्गीता पाहिजे की आपण ज्या स्थितीत राहतो, प्रॅक्टिकल भगवद्गीता, आपण ज्या स्थितीत राहतो ती आपल्या घरची स्थिती, असं विषय काढला. आणि तो बहुतेक प्रत्येकाला वाटत असेल की बरा काढला, किंवा काहींना वाटत असेल उगीच काढला. उगीच नाही मला म्हणायचं, आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने मला म्हणायचं आहे की आपला अभ्यास इतका होतोय का की घरच्या परिस्थितीचा आपल्यावर जास्त परिणाम होत नाही. परिस्थिती म्हणजे प्रतिकूल परिस्थिती. काय अभ्यास होतो. प्रतिकूल परिस्थिती जरी आपल्या विरुद्ध असेल तरी तुम्ही स्थिर आहात का, हे मला विचारायचं. कोण आहे तुमच्या स्थिर आहे? बहुतेक प्रत्येक जण आहे. वा, छान. हे मला हवं आहे की म्हणजे आपली प्रश्नोत्तर किंवा असं काय म्हणतो आपण, हितगुज आपलं कधीच होत नाही ना. मी प्रवचन सांगते 1992 पासून आणि तुम्ही नुसतंच ऐकताय. त्यामुळं तुमच्यात काय बदल झाले हे मला समजत नाही. इथं आल्यावर समजतं, चेहरा बघून पण समजतं. तरी पण एकदा विचारावं असं माझं बरं म्हटलं. पण श्रीकृष्ण म्हणतात समदुःखे काय ते कृता वगैरे, इतकं थोडं मन हे होतं, थोडं घाबरतो, म्हणजे दुःखी होतं. नाव कबूल कर. सुख दुःखे समे त्यांना काय होते म्हणावं असं कसं कृष्णाला तुम्ही खोटं ठरवणार? खोटं नाही ठरवत, पण प्रॅक्टिकल थोडं त्रास होतो. एक आहे, तुम्ही एक मान्य करा. समजा आता तुमची कोणती व्यक्ती गेलेली का, चुलत जाऊ बाई, तुमचं काहीतरी प्रेम असेलच ना कधी, का नव्हतंच? जास्त नाही संबंध नव्हते. बाबा गेले समजा, आता बाबांचं जवळची व्यक्ती. एक लक्षात ठेवा, या आपल्या अभ्यासामुळं, ध्यानामुळं, सद्गुरूंच्या बीजमंत्रामुळं आणि प्रवचनामुळं, बोधामुळं, सद्गुरूंच्या बोधामुळं हा परिणाम झालाय का की जवळचं मनुष्य आहे तरी आपण 2 महिने 6 महिने 8 महिने रडत बसलो नाही. हा परिणाम होतो. हा परिणाम म्हणजे सद्गुरूंच्या आशीर्वादाचा म्हणा किंवा प्रवचन श्रवणाचा म्हणा, सत्संगाचा म्हणा, हा तो परिणाम आणि आपल्या अभ्यासाचा तो परिणाम आहे. तुम्हीच कष्ट घेताय तुमच्याबद्दल, तुमच्यासाठी, पण हा परिणाम झालाय का? मग सगळे कळतंय की हे म्हणजे समज काय समज उठे
सुख दुःखी दुःखेचं समेत एक कृत्वा. लावा लावा भगवान श्रीकृष्ण बरोबर सांगतात. मग हे त्यांना हवंय की सुख येवो दुःख येवो. अर्जुना, दुःख कोणाला होत नाही. अर्जुनाला झालंच की आपली सगळी माणसं असतात, आपला घरचा मनुष्य आहे, तुमचे स्वतःचे मिस्टर आहेत, तर तुम्हाला हे दुःख होणारच. ते असं म्हणत नाही की तुम्ही बिलकुल डोळ्यात पाणी सुद्धा आणू नका, असं भगवंतांनी कुठेच सांगितलेलं नाही. येणारच, मध्ये इट्स बट नॅचरल. मध्ये ती ज्ञान माया असतं. आहे. हा तरी मध्ये ज्ञान असतं हा हे महत्त्वाचं. पण त्या ज्ञानाच्या दुःखाच्या मध्ये ज्ञान असतं. आणि तुमच्या मध्ये काय आलंय आता, ज्ञानाचा एक पडदा आलाय गुरुकृपेमुळे. बरोबर की नाही? सद्गुरूंच्या कृपेमुळं, आपली हजेरी असल्यामुळं, आपण श्रवण केल्यामुळं मध्ये ज्ञानाचा एक आहे, लेअर आहे, पडदा आहे. आणि त्या पडद्यामुळे दुःख सहन करण्याची क्षमता आहे. क्षमता आहे की नाही? निश्चित आहे. आणि सत्य म्हणजे हा फरक आहे. अभ्यास हा करणं म्हणजे प्रथम आपलं काम आहे हे असं कळतं. हा ते कळतं. बरोबर. आता समजा आमचे पण दादा गेले, दुःख झालं. दुःख कोणाला होत नाही. माणूस आहे तर तिचं सुख आणि दुःख दोन्ही आलं. पण 15 दिवसांनी बरोबर 15व्या दिवशी मी इथं येणं हे पण आहेच ना काम. मग ते होतं. 15व्या दिवशीच मी इथं आले. पूर्वी चुंबळचे उदाहरण द्यायचे. हा? चुंबळ, चुंबळ. बस. हे कसं आहे, सद्गुरू आमचे नेहमी उदाहरण दे. गवळण चाललेली, दुडीवर दिवडी घेऊन साते निघाल. एकावर एक 7 घागरी घ्यायची गवळण. घेऊन साते निघाल्या, 7 घागरी एकावर एक वर आहे. आणि गवळण कशी चालली, हा मोकळे सोडून बिनधास्त चालली. डोक्यावर ओझं आहे, पाण्याने भरलेले घागरी आहेत भरलेल्या, पण गवळणीला खाली बिलकुल काळजी नाही. का? चुंबळ आहे. मध्ये चुंबळ आहे. वैराग्याची तसं चुंबळ. सद्गुरूंच्या कृपेमुळं आपल्या देहावर वैराग्याची चुंबळ आहे. ते आहे मध्ये, म्हणून आपल्याला दुःख कमी होतं. किंवा झालं तरी त्याचा परिणाम खूप सखोल, म्हणजे अगदी जन्मोजन्म रडत बसणे किंवा कोणी आलं तरी सारखं काय होतं ते होत नाही. दुःख खूप असतं. तसं दुःख नसतं का? माहिती आहे ना, सगळ्यांनाच माहिती. दुःख आहे, मनुष्य आहे तर सुख आणि दुःख दोन गुण असतातच ते मनुष्याच्या भोवतीच. सतत सुख आहे, सतत दुःख आहे. त्याच्या पाठीशी सख्खा भाऊ. मूल खेळतंय, चांगला आनंद आहे. एखाद्याने चापट मारली तर लगेच आनंद गेला, दुःखात. हे समभाव ईश्वराने मनुष्यामध्ये ठेवलेलेच आहे. सगळ्या प्राण्यांच्या आहेत, पण मनुष्यामध्ये ते जास्त प्रकर्षाने आपल्याला दिसतात, दिसून येतात आणि त्याचं ज्ञानही होतं. तर सद्गुरूंच्या मुळे ही कृपा आहे की सगळ्या भावना गेल्यात का? नाही. पण एक चुंबळ आहे आपल्या डोक्यावर किंवा आपल्या देहात, एक असं घालून ठेवले वैराग्य. आणि ते कशामुळे आले? ध्यानामुळे. वैराग्य गुरूंचीच देण आहे, पण आपल्याला आपल्या ध्यानामुळे ते. ध्यान जर नाही आलं केलं तर मग वैराग्य नाही आहे. तेव्हा वैराग्य ही अशी चुंबळ आहे. आता ही एक व्यक्ती बसली आपल्यात, आमच्यातलेच आहेत पूर्वीचे, रामकरराव म्हणजे माहिती का जरा? ते तेव्हा या व्यक्तीची परिस्थिती, ते पैसे छान मिळवतात त्याबद्दल नाही, घरचे लोक, परिस्थिती, वादविवाद, भांडणं, नंतर राहण्याच्या जागा बदलणे, खूप त्यांच्या डोक्याला व्याप होते. आता काय मला माहित नाही कधी, आता बरं आहे. पण ही व्यक्ती मी बघते तशी फक्त शांत, कधीच ते काहीच बोलले नाही. मला सुद्धा इथे कधी बोलले नाही. मला खूप विशेष वाटायचं. हा अभ्यासाचा परिणाम, हा सद्गुरूंच्या अनुग्रहाचा, महाराजांच्या अनुग्रह आणि बीज मंत्राचा आणि अभ्यासाचा हा परिणाम आहे. आता ते काय, हे बघा, कोण काय काम करतं याला महत्व नाही जीवनामध्ये. जो तो आपला उदरनिर्वाह ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे करीतच असतो, त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही. पण त्यांना वैराग्य किती आहे तुम्ही पहा. पत्नी मुलाची तक्रार करते, पत्नी सुनेची तक्रार करते, मुलगा समाजाची तक्रार करतो,
मुलगा बायकोची असं समजून जा. ही जी व्यक्ती ना मी पाहिली ती जसे आता बसलेत ना ते तशीच आहे, काही फरक नाही. नुसतं शांत. आणि तिकडे जाऊन हळूहळू त्यांना सांगतात जास्त त्रास नका घेऊ माताजींना, नका घरचं सारखं सांगू, असं हळूहळू तिकडून सांगतात. त्यांना त्रास नका देऊ असं सांगतात. तर मला ते ही गादीच तशी, मला ऐकावंच लागतं, ऐकायला पाहिजेच, हे कर्तव्य आहे. पण त्यांचं वैराग्य पहा. कधीच मी या व्यक्तीला चलित पाहिलं नाही, असं चलबिचल झालेलं मी पाहिलंच नाही. आणि त्यांनी होऊन माझी बायको अशी आहे, तिला बरं वाटेल का, माझ्या मुलाचं लग्न होईल का, हे प्रश्न या व्यक्तीने विचारले नाहीत. उलट बायकामुळे येऊन जास्त गोंधळ करायला लागली तर ते पुढं होतं ते शांत शांत असं करतात. म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रहाचा परिणाम वैराग्याची चुंबळ इतकी पक्की आहे की ती प्रत्येक क्षणी आपल्याला समोर उभी राहते, आपल्याला सांभाळून घेतं वैराग्य. वैराग्य हे कोण आहे गुरुजी म्हणायचे आपल्या बरोबर, आपली काठी आहे वैराग्य. विचार कळलं का? वैराग्य ही काठी आहे बरोबर. मनुष्य तसा चालला आणि काठी घेऊन चालला, पण नादाला नाही लागायचं. तसं वैराग्य असतं. वैराग्य दवडीता पाठी लागे असे पूर्वी. हा, तरी वैराग्य दवडीता वैराग्यामुळं आपण जीवनभर टिकून राहतो. मला अनुभव आहे ना सगळे. अनुभव सुद्धा देवच देतो, कोण देत हेच देतात मला. कारण अनुभव घेतल्याशिवाय मनुष्य पक्का होत नाही. वाईट चांगले कसे तरी विचित्र सगळे व्यक्ती आपल्यालाच भेटतात. ते का भेटतात? त्यांना कळकळ आहे माझा शिष्य असा व्हावा, कसलाही येऊ द्या समोर, त्याला दोन तोंडात देऊन पुढे जाण्याची त्याची ताकद आहे. विपरीत गती आली, विपरीत कोणी आलं किंवा विचित्र आलं तर त्याला तोंड देण्याची तयारी आपल्यामध्ये येते. त्याचं कारण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला प्रदान केलेला बीजमंत्र आणि आपण केलेलं ध्यान आणि त्याच्यामुळे आलेलं वैराग्य. वैराग्य अंगामध्ये आलं पाहिजे. मला वैराग्याचं दान फार भराभर मिळालंय त्या काळात. आजही येत, आजही आहे. आता ते इतकं गच्च बसलंय की ते हलत नाही. खूप छान देवाने म्हणण्यापेक्षा सद्गुरूंनी साथ खूप साथ दिली. म्हणजे वैराग्यच इतकं यायचं देवावर साधना करताना की त्याचा पुढे उपयोग झाला असं आहे. म्हणून हे महत्वाचं आहे. काय म्हणतात ज्ञानोबा आहे किंवा सद्गुरुनाथ, तरी अवधान ऐकले ज्ञानोबांनी 9व्या अध्यायाची सुरुवातच अशी केली. मग सर्व सुखासी पात्र होईल. गुरुजी होण्याचे मग मग म्हणजे अवकाश त्याचा अवधान द्या, लक्ष द्या. लक्ष कुठे कुठे द्यायचं? प्रवचनात लक्ष द्यायचं. प्रवचनात गुरूंचा एकही शब्द इकडं तिकडं गेला नाही पाहिजे. श्रवण करताना मध्येच वेगळा विचार आला, मन गेलं, मनाचं सांगताय. मनाचे घोडे आवरायला सुद्धा वैराग्यच कारणीभूत. आणि एकदा का ते गच्च बसलं, कोणाचाही बाप येऊ दे मग काहीच होत नाही. कळलं? आपुली आपण करा सोडवणं. हे कसं होतं मनुष्याचं? ती गुरुकृपा आहे आणि वैराग्य आहे. पहा, तरी अवधान ऐकले. पहिलं काय आहे? तुमचंच लक्ष पाहिजे नीट. ज्ञानोबा काय आपण बघतो, काय आपण वागतो, आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, आपलं ध्येय काय? तुम्हाला सांगू, आपलं पहिलं ध्येय आहे एक तर साक्षात्कार. पहिलं ध्येय तुम्हाला तर होऊन गेले असेल तेव्हा काय मला माहित नाही काय साक्षात्काराचा अर्थ नाही. सांगा चिपळून. साक्षात अधिक म्हणजे काय? परमात्म्याचं दर्शन. काय काय? परमात्म्याचं बरोबर. पुढं
साक्षात आकांता आपल्या देहामध्ये जो प्रकट देहाचं- देहाचं बरोबर. पुढं साक्षात आकांता साक्षात आकार आपल्या देहाचाच आकार होतो. साक्षात आउटलाईन ईश्वरा. दिसते आपल्याला. आपलाच देहाचा आकार साक्षात झाला पाहिजे. आपणच दिसतो आपल्याला. हा, समोर. तोच सर्पणावीन. तोच त्याचं किती मोठं. तरी कल्पने वीण लागसी पाहू. ओव्या सगळ्या बोलतात पटपट. म्हणून ज्ञानोबा आधीच सांगतात, बाबा रे लक्ष दे बरं नीट आणि मग सर्व सुखाला पात्र हो. तरी अवधान ऐकले दी. ऐकले म्हणजे फक्त अर्जुना लक्ष दे म्हणजे तू सर्व सुखाला पात्र होशील. मला सांगा, आपली कोणाची परिस्थिती कशी आहे, कोणाची कशी आहे, आपण कधी विचारतो का? विचारायची गरजच पडत नाही. का? तर तुमच्या परिस्थितीपेक्षा आपलं सुख सर्वांचं जे सम आहे ते इथं आहे, त्याला महत्व आहे. आर्थिक परिस्थितीला महत्व नाही या ठिकाणी. ती ज्याची त्याची असतेच. आणि आपल्या इथे तर कोणीच गरीब नाही, तो भाग तर वेगळा. आपल्या इथल्यासारखे साधकच कुठे आढळायचे नाही. कोणी गरीबच नाही. हा? श्रीमंत केलं. सगळ्यांना श्रीमंत केले. श्रीमंत केले. तरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा तुम्हा इतकाच. सगळ्यांना श्रीमंत. सगळ्यांना श्रीमंत केलं. चालत यायचो, बसनी यायचो, मग आता रिक्षाने येतो. खरंच आहे. राजयोग आपल्या राजयोग. सगळ्या शिष्यांच्या तुमच्या देहावर राजयोग आहे. सगळ्यांना तो दिला आहे. काय केलाय म्हणायचं ते? प्रदान. हा? प्रदान. हा, प्रदान केलाय. सगळ्यांकडे फोन आले. राजयोग. फोन आले, पूर्वी फक्त फोन आपण नव्हते. सतत दर सेकंदाला ईश्वराचीच आठवण आली पाहिजे की हे ईश्वरा, हे देवा, हे सद्गुरुनाथा, हे केवळ तुमच्यामुळं आहे, मी नाही. मी वजा करा, बाकी सगळं फक्त मी वजा करायचं त्यात. मी कोणीच नाही. तो साक्षात्कारी हो नाही तर त्याचा बाप हो. आता तुम्हाला वाटतं ना मी फार मोठी आहे, पण मी वजा केल्याशिवाय नाही. म्हणजे आनंद आहे. कशातच मी नाही, मी नको. मी राहतच नाही. हा, म्हणजे मी शीतल मी आले ग असं म्हणताना असं मी आले गो असं नको व्हायला. असं पाहिजे. जास्तीत जास्त नम्रता दिवसेंदिवस आली पाहिजे. नम्रता म्हणजे उगीच लाळवटेपणा नाही. नम्रता म्हणजे नीट बोलणे, सहज, सुंदर. हे गुण येतात कशाने? गुरुकृपेने. दुसरं कशाने? ध्यानाने. ध्यान तर आपलं तुम्हाला तर माहिती आहे. तुम्हाला हे शिकवायची काही गरज नाही. पहा, ज्ञानोबा म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. मी प्रतिज्ञा करतो. चला, म्हणजे मी तुम्हाला खास सांगतो, आपली काय म्हणतात ना त्याला, ते पैज लावतो तुमच्याशी. हे बघा होतं की नाही बघा. असं पुढे बघा, परिप्रौढीन बोलो भोजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी. फक्त तुम्ही काय करा, ज्ञानेश्वरीमध्ये अवधान द्या, एवढंच आहे. बाकी सगळं प्रभू तुम्ही महेशाची. आता निवृत्तीनाथांचं वर्णन त्यांनी चालू केलं. अध्याय खूप ऐकण्यासारखे प्रत्येक अध्याय. म्हणून ज्ञानेश्वरीशिवाय आपण इथे ग्रंथ घेत नाही. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराने. शिवाला काय लागतो? बेल. माझे बोल रूपी बेल जे आहे ते मला मिळाले नाही. माझे बोल हे गंगावती म्हणजे धोत्र आहे. असं कोण म्हणतो? आपण काय म्हणणार? आपले धोत्र इतके तरी आहेत का? बेल जरी गंगा किंवा बोल जरी, माझं बोलणं हे ओढ्याच्या काठच्या धोत्र्याची फुले येतात ना देवा, त्याच्याप्रमाणे आहे. मला बेल नाही आणू शकत. म्हणून बोल जरी, बोल त्याच्यापेक्षा बेल असतं तर बरं. गंगावती तरी स्वीकार. तुम्हाला चालेल ना प्रभू? मी बेलाच्या ऐवजी धोत्रा आणलाय आणि शिवांना चालतो धोत्रा. माहिती आहे तुम्हाला? पांढरं फुल आहे ना हा, माझ्या.
त्याला बरं हुशार आहे. पण ते असं नदीकाठचं असतं असं. ते रंगीत पण असतं. नदी काठ ओढ्या काठ रंगीत पण असतं. रंगीत नसतो तो. नाही नाही पांढरा असतो. पांढरा. पांढरा असतो. हा बरं चला हा. बाकी काय म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की किती ओळी झाली. बर हा. बालक बापाची हे ताटीर घे आणि बापाचे सुरुवातीला काय असतं मूल लहान असतं. वडील जेवायला बसले की बाळ तिथं बसतं आणि एक घास घेतं. वडिलांचं बघतं ना असं असं जेवण एक घास घेतं स्वतः खात नाही. वडिलांच्या काय बापाला अभिमान वाटतो तेव्हा वा 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 वा. माझं पोरग आज आत्ताच मला जीव घालतंय तर पुढं काय करील पुढं काय काय करील पुढं काय काय करील ते सोडूनच द्या. आता करते ते बघा. त्याचा पेढा घेऊन. रात्री तुम्ही येऊन गेले हो थोडक्यात चुका होत्या. ट्यूबलाईट थोडी पडली लटकली हो. कशी काय पडली ते लावून घेतलं. किती हे लोक माळा लावतात. परत येत आहे ना का नाही येणार? हो येतो म्हणजे बरं पहा. म्हणून माऊली असं म्हणतात की देवा तुम्ही महेश आहात आणि मी बेल बेल नाही मिळाला म्हणून धोत्राव आहात. बर चला थोडक्यात काय माहितीये का शिवस्वरूप निवृत्तीनाथ समोर आहे आणि ज्ञानोबा शिष्य म्हणून त्यांना रिझवू पाहत आहे की देवा तुम्ही माझे सद्गुरूच आहात पण देव पण आहात. मी देव मानतो. खरं तर देव कोण दुसरा एकदा सद्गुरू मिळाला 84 लक्ष योनीतून बाहेर काढतो सद्गुरू. दुसरा कोणता देव आणायचं मग दुसरा भैरव आणून बसवायचं. तुझी एक एकच शक्तीची गणपती दिसते. आम्हाला कुठलं माहिती एवढं. तोच आहे. कुठला देव आणायचा शिष्यांनी. आता तुम्ही बहुतेक बाहेरचे सगळे देव विसरून गेले. मी तर विसरले सगळे पाच. तरी तुम्ही संतोष विजयाची जाती फक्त प्रेमाची असे. हे सद्गुरुनाथा तुम्हाला संतोष व्हावा यासाठी आमच्या जवळ फक्त प्रेम पाहिजे. आले की नाही माझं नाव? फक्त काय पाहिजे प्रेम पाहिजे. मग तुम्ही संतुष्ट व्हा. आम्ही किती बेल वाहिला किती तांदूळ वाहिले काही वाहिलं तरी तुम्ही संतुष्ट होणार नाही. तुम्ही एका प्रेमाने संतुष्ट होता. ठीक आहे भरपूर आता महत्वाचे काजही दिठीवा तुमचा वर्षे तई सका ही खात्री पाहिजे शिष्या. जेव्हा तुम्हाला सिद्ध सद्गुरू मिळतात तेव्हा तुम्हाला ध्यानाला बसताना किंवा इतर सर्व कर्म तुम्ही आहात तसे मला माहिती. सर्व कर्म करताना तुम्हाला खात्री पाहिजे की सद्गुरूंची दृष्टीचा नुसता वर्षाव झाला तरी सकलार्थ सिद्धी मती सर्वार्थाने आमची बुद्धी कशी होते. पिके म्हणजे काय त्याचा अर्थ वाढते. प्रगट होते ज्ञान प्रगट होते. प्रगट होते. आणि जर तसं नसेल हे सद्गुरुनाथा जर तुम्ही नसा समोर जर तुम्ही अनुग्रह दिला नाही तर मात्र काय होईल. कोंबेला उन्मेष सुके जरी उदास. सद्गुरूंनी अनुग्रह दिला आपण अभ्यासच नाही केला सांगितलं का असे काही शिष्य असतात गुरुजींच्या खोलीत शिबिराला येऊन बसायचे पण धम्म आदल्या दिवशीचं काहीच केलेलं नाही. ते गुरुजींनी विचारायचं मग काहीच नाही नुसतं गप्प बसायचं. कोंबेला उन्मेष सुके काय माहिती सांगितली काय झालं काहीतरी ज्ञान दिलं तसं एवढंस तरी उन्मेष म्हणजे कोंब तो तरी आपल्याला आला पाहिजे. जर तुम्ही प्रसन्न नसाल तर आमचं एवढंस सुद्धा आलेलं जे आहे ते सगळं जाईल. हे सद्गुरुनाथा आपण आमच्यावर अखंड प्रसन्न राहा. मुद्दाम 9वा अध्याय घेतलाय थोडासा माहितीसाठी आणि सद्गुरूंचं हे घेतलंय.
तेव्हा निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि म्हणाले, अरे ज्ञानदेवा, काय चाललंय हे? आता असं नाहीये, तू पटपट पुढचं ज्ञान सांग ना, हे कशाला सगळं म्हणत बसलाय? तेव्हा सांगितलं. श्री गुरु म्हणते, काय झाले हे समजतंय आम्हा भावे, तू काही न बोलता तुझा सगळा नमस्कार मला केव्हा पोचला? काय हे बडबड बडबड करतोयस? तेव्हा मग ज्ञानोबाराय संतुष्ट झाले आणि लगेच त्यांना एक श्लोक सुचला. इदंतु ते गुह्यतमम् प्रत्यक्षागम्य सुयवे ज्ञानम विज्ञान सहितम. इथून 9वा अध्याय सुरू झाला. इदंतु ते गुह्यतमम् प्रवक्ष्याम्यन्य सूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभा. मोक्षसे शुभ म्हणजे अशुभा. काय सांगितलं? अर्जुना, हे शास्त्र गुह्य आहे. एखादी बाब आपला आपल्या कानात सांगतो, हे गुप्तय बरं का, सांगू नका. सांगता सांगता 4-5 लोक तिथे असतात, त्यांना ऐकू गेले असं सांगतो. नंतर म्हणतो हे गुप्तय बरं का, सांगू नका. आपल्याला सांगतो, त्यानेच सांगितलं तुम्हाला असं होतं. ते अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मी हे जे तुला ज्ञान देतो ते गुह्यतम शास्त्र आहे. उगीच कोणाला तरी वाटत बसू नकोस. आहे का नाही? म्हणून आपलं ज्ञान बाजारात नाही. बाजारात गेल्यावर काय होईल? हिंग आणि जिरे. हा? हिंग आणि जिरे. हा बस. इंगट जिरे फोडण्या फोडणे असतात ना, कस्तुरी नाही कुठं. बरोबर काय? बाजारातलं हे ज्ञान नाही, लक्षात ठेव. आता मला पुष्कळ लोक म्हणतात, तुम्ही काय हे ज्ञान पुढंच नाही नेलं, पुढंच नाही नेलं, पुढंच नाही. ठीक आहे, मला समाधान आहे. म्हणजे सगळ्यांना सांगण्यासारखं नाहीच आहे. मग कोणाला सांगतात? आता इथं बाहेर जाऊन सांगा बरं समोर काय. कोणी ऐकणारच नाही. ऐकतच नाही. नाही. नाही, तुम्ही सांगितलं म्हणून तर आम्हाला ऐकत नाही कळलं ना. कोणी. नेलं की पुढे आम्हाला नाही का कळलं? तुम्ही सामान्यच नव्हते, तर आपण निवडत आलो इथे. बाहेर आवड असल्याशिवाय कोणी ऐकत नाही. त्यांना आवडणार नाही आणि समजलं तर गीता धर्म मंडळ मध्ये जा, फार चालेल. एवढी माणसं आहे. किती वर्ष झाली मला? 30 वर्ष. 30 का 40. किती वर्ष मी त्यांची येण्याची वाट पाहते. सुरुवातीला आपण आलो, इथे सुरू झालं तेव्हाच सांगितलं होतं तिथल्या मुख्यांना किंवा लोकांना सगळ्या. मी जायची पूर्वी 1-2-3 प्रवचनं पण माझी झाली. हो का? शेजारी? हो, पण ते ऐकतच आहे. हो ना. आणि ते ज्ञान त्यांचं ना कोणाला पाठांतरावर ते ज्ञान नुसतं नकोय. त्याला फक्त पाठांतर. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता नुसती ती म्हणायची. पाठांतर आहे फक्त. प्रत्यक्ष ते गीता नुसती आमच्या म्हणायची. पाठांतर पाठ तेव्हा गीतेला पाठ करतात ना. मग बाकीकडे पाठ सगळे. हो. जीवनाची गीता पाठ पाहिजे. नाही. जीवनाच्या गीतेकडे आपले पाठ नको. अनुभव सिद्ध ज्ञान पाहिजे. हा. अनुभव सिद्ध गीता ज्ञान अनुभव माझी इच्छा होती, ऑलरेडी गीता तिथं तयार होती. हो. मग अर्थ शिकायला इथे या ना, 2 शाळा बरोबरच चालतील. ते नाही ना, मग नाही. गीता नाही अनुभव. नाही, त्यांना त्यांचंच फार बरोबर आहे असं वाटतं. पण अशी स्पर्धा करू नये असं मला. नाही ना. आपण दोन्ही मिळून एकच आपण अभ्यास एकच करतोय. अभ्यास तर ठीक आहे. उलट एकदा एक प्राध्यापक तिथले, मी आता नाव विसरले, हे नवीनच चालू झालं, तर ते आले माझ्याकडे घाई. म्हटलं, माऊली, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय ना? म्हटलं हो. म्हणजे विज्ञानात. म्हटलं हो. नाही म्हणे, मला प्लीज सांगा, अध्याय समजावून सांगा. मला नाही वाटत. रोज 1 तास 2 तास तुमच्यापाशी येऊन बसतो, मला तुम्ही सांगा. माझी परीक्षा आहे 6व्यात, म्हणजे याच्यात स्पर्धेत भाग घेत. सगळं 6वा अध्याय फार झाला सगळं. विज्ञान सांगून झालं, लिहून घेतल्या नोट्स. पण पहिला आला तो मनुष्य. अरे वा. पण मला कळलं ते पहिले आले. पण त्यांनी काय पुन्हा तोंड दाखवलं? नाही. मुकुंद दातार का? हा? मुकुंद दातार का? नाही जातात नाही. वेगळेच होते, सर होते, प्रोफेसर होते. ते चुकलं मग त्या लोकांना माहितीच नाही. माहिती आहे त्यांना सगळं, पण ते नाही. ते त्यांची बुद्धी अजून मागं आहे असं हा. नाही. द्यावंसं वाटत. उलट आपलाच वंशत आहे तिकडे जाऊन बस. हो. नसतील त्या आहेत काही. आहेत का? मला भेटल्या होत्या मध्ये. पण इथं समोर भेटलं. खूप दिवस झाले पण त्याला. ग्रुप असं घेतो तो नाही आता ग्रुप कोणी. सगळे मस्ती सगळे. राहणार. ठीक आहे.
म्हणजे असलेलेच जातात, म्हणजे ज्याची बुद्धीची खरोखरच त्यांचं म्हणजे भाग्यच नाही म्हणा. खरोखर ज्याला वाटलं आतून की नाही मला खरा परमार्थ काय आहे तो कळावा, तेवढा तिथं टेकला, बाकी नाही. कळलं? मग आता ज्ञानेश्वर महाराज परत सांगतात, इदं तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन्य सूयवे ज्ञानम, म्हणजे या ज्ञानाचा त्यांनी परिचय करून दिला की बाबा हे ज्ञान अत्यंत गुह्य आहे. गुह्य म्हणजे गुप्त. आपलं सोनं नाणं आपण उघडे टाकतो का? कुठे ठेवतो? झाकून पाकून गुंडाळून कुठे ठेवायचं? लॉकरमध्ये. सुरक्षित ठिकाणी. हा? सुरक्षित ठिकाणी. अति सुरक्षित. हे जे आहे ते हे ज्ञान आहे. पण आलेल्याला सांगू नये असं हे ज्ञान नाही. आपल्याकडे जो येतो बाबा मला थोडस कळेल का, समजेल, त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचा. नाही समजलं तर बापरे, पण केला. ये माने जीवाचे ध्येय फोडावे, मग गुजगा मद सांगावे, असे काही स्वभावे कल्पिशी झाले ते नको आपण. मग ज्ञानोबा सांगतात, बाबा रे हे राजविद्या आहे. शिष्याला सांग कोणती विद्या आहे? मला पुढे जायचे पण मी परिचय देते. राजविद्या आहे, राजगुह्यम. ही गुह्य अर्जुना कोणालाही सांगू नको. इतके तपस्वी आहेत आपल्या भारतामध्ये, जंगलामध्ये, गावागावांमध्ये. आता आपण मध्ये पाहिलं, काय पाहिलं आपण? कुंभमेळा पाहिला. त्यात आपलं ज्ञानी पण असतील, ते ज्ञानी नाही दाखवले त्यांनी, पण त्यात अधिकारी माणसं असतात, असे आपण पाहिले. हिमालयात असणारे पुष्कळ अधिकारी असतात. तर ही राजविद्या आहे. ते विद्या सर्व विद्यांचा राजा असा आहे. म्हणून काय कर, राजगुह्यम, ते राजगुह्य ठेव, सांगू नको. पण आपल्या गुरुजींनी याला थोडासा धक्का दिला आणि गुरुजींचे उपकार असे आहेत म्हणून श्री गुरुराज तुमचे थोडासा धक्का दिला. एवढीच माणसं याच्यात राजराज म्हणून ते काय कायमचं तिथेच ठेवायचं गाठोडं बांधून. सोन्याचा हारे सारखे तिजोरीचंच रक्षण तोच करतोय, कधी घातलाच नाही, तर उपयोग काय त्याचा? म्हणून ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता हा खरा तर जगातले सोन्याचा हार आहे. पण ज्याला ज्ञान घेण्याची क्षमता आहे त्याला ते सांगू नये असं पण नाही. उलट समाजातली किती माणसं आपल्याकडे आली मला सांगा, किंवा महाराजांकडे आली, ते जर नसते तशा इच्छेचे तर मग मला तरी कसं ज्ञान झालं असतं? असं आहे ना. उलट जग चालवण्यासाठी जगामध्ये मार्गदर्शक व्हावा लागतो असा, का तो एखाद्याला तरी तयार करतो आणि एखादा अनेकांना परत तयार करतो, असं आहे. म्हणून हे ज्ञान जगात चाललं पाहिजे. आता कळत न कळत तुम्ही समाजामध्ये काय करता, आपल्या जवळचे कोण असतील त्यांना तुम्ही सांगताच. ज्या पद्धतीने सांगता येईल त्या पद्धतीने तुम्ही सांगता. न काय केलं मग तो पुढचं बाब. अजून कोणी एकही शिष्य आणला नाही, तसं काय असं मला वाटलं होतं असं खूप वेळची. बरं चालेल, सांगतो पण घ्यायला तर पाहिजे, सांगण्याची पद्धत चुकते किंवा त्या व्यक्तीचं भाग्य नाही. मोठं गुरुमुखे उदय. अर्जुनाने विचारलं कसं आहे ते ज्ञान? हे गुरुमुखातच असतं अर्जुना, बाकीचे कुठे राहत नाही. गुरूंनी मुख उघडलं तरच ते ज्ञान दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. गुरूंच्या मुखात ते ज्ञान नव्हतं. आणि हृदयी स्वयं तुझ्या हृदयात आहे, पण गुरूंनी मुख उघडलं तर तुझ्या हृदयातलं बाहेर येईल, अदरवाईज नाही. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आप. आणि जीवनामध्ये याचा उपयोग प्रत्यक्ष होईल या ज्ञान, पण सद्गुरूंनी मुख उघडलं तर. पुढे मग हे ज्ञान कसं आहे? पवित्र आणि रम्य. आपल्याला ज्ञान आहे पण कधी कंटाळा आलाय का याचा? नको बाबा आता बाद झाली यांची बडबड, वाटते का काय? नाही, असं वाटतंय बडबड बाद झाले बाबा, नको आता तेच 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 तेच.
मी मध्ये ऐकलं तर तेच 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 सांगतात. हा, चालतं असं कुठं ते चालतं. तसं काय नाही. मी खूप सहनशील आहे. नवीन नवीन अर्थ प्रत्येक वेळेस. हा, चालतं. जेव्हा जेव्हा येतो हा. तेव्हा नवीन अर्थ हे येतो. महत्वाचं आहे की असं नाही सद्गुरू प्रवचन करत असताना ती ओवी काय आहे, नित्य नूतन हे गीता. प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी बाहेर पडतं. पहा, आणि हे ज्ञान कसं आहे अर्जुना, प्रत्यक्ष ठाऊ लागे तैसे आपैसे. आपण शिकलो ना गुरूंकडून की व्यवहारात आपल्याला प्रत्यक्ष तसा अनुभव, एक प्रसंग उभा राहतो आणि त्या प्रसंगाला जर आपण हे ज्ञान वापरलं तर बरोबर बसतं. असं आपण ज्ञान घेऊन चाललो आहे. बरोबर ज्ञान बरोबर आहे म्हणजे एखादा दिवा बरोबर आहे. जीवन अंधकारमय असतं प्रत्येकाचं, पण हा दिवा बरोबर असल्यामुळं देवा हे सद्गुरुनाथा आम्हाला बरोबर सगळं या ज्ञानदृष्टीने सगळं दिसतं. चांगलंही दिसतं आणि वाईटही दिसतं. वाईट दिसतं म्हणून आम्ही शहाणे होतो, आम्ही सावध होतो. असं हे ज्ञान कळलं. आणि चढता येई जेव्हा तेवीची गा सुखाच्या पावटी. आणि हे ज्ञान कसं असतं, तिथेच थांबत नाही. दिवसेंदिवस सुखाचा पर्वत जास्तीत जास्त वाढत जातो. सुखाचा पर्वत आहे याच्यात तो जास्तीत जास्त अनुभव, पर्वत म्हणजे अनुभव काय होतो, वाढत जातो. बरोबर आहे. एक आठवण करून देतात, जे एकोत्तराची या वाडी जळती आगी घाली ती. त्या काळी सुद्धा माणसं व्याजाने पैसे घ्यायची बरं काही ती होतीच प्रथा गावात. आजकालच्या सारख्या बँका वगैरे नव्हतं. आता एकदम सेफ झाले, तरी लोक लुबाडतात. ते काय तरी ते सांग. घेतात. तुम्ही काहीतरी सूचना दिली ना परवा का काल? हा काल मला पण ते आले की ते जॉईन व्हाईस चार्टच्या मध्ये हे करतात. हा, बरं. ते क्लिक केलं की नाही, आपण नाही काय हालचाली करत. माझ्या बँकेच्या सगळ्या हालचाली मी भैयाकडे घेतात, त्यामुळं कुठलीच हालचाल काय ते नंबर जातो आपला तिकडे, मग ते रिकामा जातं. करतात. बरोबर. पण एकोत्तराची आवाडी जळती आगी. पूर्वी काय होतं, पाटील असायचं एक किंवा सावकार असायचा पाटील. तो सावकार काय करायचा, बस सावकार काय करायचा, एकोत्तराची आवाडी म्हणजे व्याज घ्यायचं. चक्रवाढ. हा, आणि ते व्याज कसं करायचं, चक्रवाढ. एकोत्तराची वाढी म्हणजे चक्रवाढ व्याज. ज्ञानोबारांना केवढं ज्ञानी समाजात बारीक झाली. हुशार होते. काही सगळं नाही, त्याचं कारण आहे, हा मुलगा म्हणून साधा जन्माला आला. इमर्जन्सी सगळी परिस्थिती, घरची परिस्थिती सगळी बदलली. आई वडील यांचं छत्र नाहीच झालं आणि तो समाजात वाढला. जे बावडलं, पण हा एकच मुलगा सांगतोय ना आपल्याला, समाजात वाढला. त्याच्यामुळे एवढासा असताना पासून समाजाचे अनुभव आहे. एखादा सावकार भेटला असेल, एकोत्तराची वाढी. हा, नाही पण भेटल्याशिवाय आजूबाजूची लोक सांगतात लोक असतात. त्यांना तर आपले कोणी सांभाळले त्यांना, ते सुतार भोजलिंग काका सुतार होते. त्यांची पण समाधी आहे. हो, तिथे आहे. दरवाजाच्या अलीकडे पुढं त्यांची समाधी आहे. आधी नैवेद्य भोजली काकांना लागतो, नंतर माऊलीला बस, जातो. आधी पहिला भोजलिंग भोजली काका काकांना. भोजन घेतात, मग माऊलींना नैवेद्य जातो. हे आहे. आणि आत एक आहे बघा, ती कोणाची, ते हे होते भोजली काका, तिथे ते हा, मुनी होते. अजून ते 60 वर्षापूर्वी नाही होते. नाही, पुढे एक समाधी सुतार काका कोण होते ते, दरवाजाच्या तिथे मेन दरवाजा ते बंद करा. मुख्य दरवाजा आहे हा. ना, त्याच्या अलीकडे एक फुलवाला आहे बघा. त्या फुलवाल्याच्या शेजारीची उलुडीची समाधी आहे. ती आहे कोणाची, ती पण आहे. ते सुतार आहेत. ते फुलवाले नाही म्हणत आहे, इथं पण नैवेद्य असतो, मग माऊली असं आहे. पण भोजलिंग काका म्हणजे त्यांच्याकडेच हे लाडूचे मोठे झाले सगळं, असं आहे. त्यामुळे भोजलिंग काका सगळं ज्ञान द्यायचे. कसं भेद करते ज्ञानोबर आहे मला सांग.
एका साध्या सामान्य मनुष्याकडं ज्या ब्राह्मण मुलाचं बालपण गेलं, ज्याच्या घरी भाकरी मिळाली, शरीराची जी अति निकड आहे, भाकरी खाणं, भोजन करणं, ते एका कोणते सुतार त्यांनी दिली. जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्यभर त्यांनी सांभाळलं या मुलांना. मग कसे उपकार नाही जाणणार. त्यांनी सांगितलं पहिली समाधी त्यांची बांधणार माझ्या तिथे. जे आयुष्य आहे तेवढं सगळं भोजलिंग काकांनी सांभाळलं. हा किती मोठा वेगळा आविष्कार आहे समाजाचा आणि आपल्याला आता घेण्यासारखा आहे. जाती पाती हे सगळं झूट नाही, करू नये माणूस. त्या काळच्या परिस्थितीनुसार सांभाळणं म्हणजे मोठं किती अवघड आहे. मोठं अवघड. ते कावेरी मावशी म्हणतात तिने पण खूप सांभाळ. ती तिथंच राहायची त्यांच्या सगळेच एकत्र मंडळ होते. कावेरी मावशीचं घर पूर्वी आम्हाला कधी उल्लेख नाही दिसला. पण तिने खूप पण विरोध असे विरोध सहन करून सहन केलं. घरचा सांभाळ. पण नवरा बायको सासूचा सासूबाई. विरोध. कळलं. म्हणजे ही परिस्थिती जी आहे ज्ञानोबरायांच्या समोर, ती परिस्थिती ज्ञान देते. लक्षात कधी कधी मनुष्य ज्ञानीच असतो, पण समाजातली भोवतालची परिस्थिती त्याला जास्ती ज्ञानी करते. प्रॅक्टिकल ज्ञानोबराय प्रॅक्टिकल आहे. लक्षात घ्या. नॉट बट थिअरी. पाठांतराचं ज्ञान नाहीये त्यांचं, हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. अनुभव. एकोत्तराची आवाडी तिथं आले असतील ना कोणते दिबाबा व्याज माझं त्या माणसाकडं. मग यांनी विचारलं असेल भोजलिंग काका, काका हे काय म्हणतात, कशाचं? ज्ञानोबरांची भाषा किती सिद्ध, काय म्हणतात, कशाचं? व्याज म्हणजे काय? तेव्हाच कळलं असं. ओवी बघीच नाही, या अनुभवाचं सगळं ज्ञान आहे. इथं एकही ओवी खोटी नाही, जीवनाचं ज्ञान आहे आणि जीवनाच्या अनुभवांचं त्या ज्ञान भरलेलं आहे. पहा काय सांगतात. एकोत्तराची आवाडी जळती आगी घाली ती. 1%, 2% पैसा घ्यायचा, त्याच्यासाठी आगीत जळल्यासारखं जीवन जगायचं. रात्रंदिवस झोप नाही. हे लावा एक लावले. आगीत जळाल्यासारखं झोप नाही, काय नाही. सतत काळजी आहे, सतत काय आहे, असं जगायचं मनुष्याने. अन्न गोड लागत नाही. एकोत्तराची आगी घाली ती उडी, ते अनायासे स्वगोडी सांगितली. अशा एखाद्या त्रासलेल्या मनुष्याला एका माणसाने पैसे देऊन दिले, बाबा तुझं हे जे आहे ना ते सगळं फेडू नको, तसा तळमळ तर काय वाटेल. तसं अध्यात्मज्ञान अर्जुना ही गोडी तुझ्याच आतली आहे. जीवनामध्ये एकोत्तराच्या व्याजाने जळू नकोस, म्हणजे व्यवहाराने तळमळू नका, अपमानाने काय होऊ नका, खचून जाऊ नका. धीर धरा आणि काय करा, ज्ञानेश्वरीच्या पंखाखाली सगळ्यांनी छत्री खाली उभं राहा. ज्ञानेश्वरी आपण इथं ज्ञानेश्वरी नाही लिहिली, ते अनायासे स्वगोडी. सद्गुरूंनी ज्ञानाची छत्री दिली आपल्याला. उन्हात कशात तळपायचं. म्हणून आपण काय आहोत, ज्ञानाच्या कुरकुऱ्या. ज्ञान फार मला तर जीवनात फार उपयोगी आहे. मी केवळ या ज्ञानाने तरले पूर्णपैकी. जे प्रसंग आले आपल्यावर, तेव्हा हे ज्ञान उभं राहतं सावली आणि आपण तरतो. लक्षात मला फार अनुभव आहे तसं. पहा आणि मग हे ज्ञान कसं आहे अर्जुना, पवित्र आणि रम्य. या ज्ञानामध्ये रमणे आहे, रम्यपणा आहे. मनुष्याचं मन हे ज्ञान श्रवण करायला लागल्यावर आपोआप रमून जात की नाही? जातं. मला माहिती आहे, मी गुंडाच्या गणपतीत जात होती, माहितीये ना, मी सांगितलेलं. ज्ञान मिळवण्यासाठी माझी धडपड असायची. देव आणि त्याच्या पाठोपाठ कुठं जाऊ आणि कोण काय, कुठलं तरी ज्ञान आहे मला कळायचं, पण ते माझ्यापर्यंत येत नाही. फक्त पण ऐकाच. हे काय सांगतात ते ऐका, ते काय सांगतात ते ऐका, तरी बघू तरी समाधान आहे का.
समाधान नाही. नाही मग ऐकायचं जरा देवाचं तरी गोष्ट ऐकलं म्हणूनच बरं वाटायचं. बरं वाटायचं काय होतं ते, पण हे नाही. मग एकदा शास्त्रींचं कीर्तन होतं, चांगले शास्त्री होते, छान कृष्णाच्या गोष्टी म्हणजे आमचा आवडता विषय, ते छान सांगायचे. काय बरं ते शास्त्री, नियमपूर हा निजामपूरकर नाही आलं नाही, खूप छान सांगायचे, खूप छान भाषा सुंदर आणि छान छान गाणी म्हणायची, आवाज सुंदर, सगळं छान. मी जाऊन तिथं बसले एका जागेत, नवीनच गेली, तर माझ्या पाठीमागून मला सारखे टोचायला लागले. ती बाई मला सुया टोचली, तर काय त्याच्या हा काय प्रकरण, मागं काही बघितलं नाही. मी त्या कीर्तनात रममाण झाले होते. म्हटलं बघू नंतर. कीर्तन संपल्यावर मागे वळून बघितलं तर एक आजी होती, जवळजवळ 70-80 वर्षाच्या एक आजी होती. म्हटलं आजी काय असं केलं? अगं म्हणे काय तुला अक्कल आहे का काही? म्हटलं काय झालं, चुकलं का काय? म्हणावं लागतंय असं लोकांच्या देवळात गेलं. आमच्या देवळात आपल्याला आहे का आता कोणाची बंदी? देवाने कुठं माझ्या जीवनाचा प्रवास नाही ना, विचार. ध्रुवपद, खूप खूप लांब. हा ध्रुवपद. आणि येची देही येची डोळा आणि जन्म मरण रहित केलं आता याच जीवनामध्ये. सुया टोचणं कुठं आणि आताचा प्रवास कुठं? पण ते सहन केलं मी देवासाठी. चला टोचला तर टोचल्या, पण कीर्तन ऐकायचंच का माहित नाही, पण लहानपणापासून कीर्तन श्रवणाची खूप गोडी होती मला. कीर्तन प्रवचन ज्ञान श्रवण करा अशी आतलीच गोडी आहे. मग ते म्हटलं काय झालं? अगं बाई तू काय माझ्या गेली 40 वर्ष मी इथं बसते या जागेवर, आणि तू आज येऊन माझ्या जागेवर बसलीस, मग तुला काय म्हणायचं? म्हणून मी टोचत कीर्तन गेलं आजीच. म्हणलं हेच कारण आहे. बरं मग दुसऱ्या दिवशी बघितलं. पण असं उपयोग आहे का मला सांगा? 40 वर्ष एका जागेवर तुम्ही बसताय, ज्ञान काय मिळालं तुम्हाला? असं आहे. म्हणून त्यांना बरं आहे म्हणतात, अरे बाबा जळती आगी घाले, जन्म मरण गेले का? ज्ञान समजलं का? उपदेश आला का मनात? काय फक्त काही नाही, नुसतं मांडी घालून बसल्या, दुसऱ्याला सुया टोचल्या. नेमक्या तिने मलाच टोचल्या. कुठल्या तरी जन्मात होईल बिचारी मुक्त. असं आहे. म्हणजे ज्ञान हा विभाग जो आहे तो प्रत्येकाला मिळेलच असं नाही. हे अनंत भाग्यांचा हा ठेवा आहे. कोणालाच तसा मिळत नाही. समाज का थोडा आहे का? माणसं थोडी आहेत का? स्त्रिया थोड्या आहेत का? पुरुष थोडे? पण एक तर ज्ञान म्हणलं की माणसांना काय वाटतं, आठ्या पडतात का पाय? त्यांना चाललंय देव देव काय. भारतामध्ये फार मोठा हे आहे, काय म्हणतात त्याला, म्हणजे दुःखाची बाब आहे. देव देव काय? अनर्थ आहे म्हटलं तू. फार अनर्थ बाबा. आणि तो कसा घालवावा तेच काय कळत, घालवता येत नाही. शेवटी सोडून द्यावं लागतं आणि आपण ऐकावं लागतं. असं आहे. ते कीर्तन ऐकता ऐकता नंतर मला दोन्ही काळभोरला कुंभार गुरुजी भेटले. ते अधिकारी आहेत असं मला म्हणजे पाहिलं मी, मला पटलं बुद्धी. म्हणून अनुग्रह मागितला. ते म्हणले नाही, आम्ही अनुग्रह कोणाला देत नसतो. खलास. तिथं पण मी हे झाले. तिथून पुढं मला त्यांच्या संकल्पाने असेल, त्यांनी मला एक वर दिला. तिथं मला ज्ञानेश्वरीची चटक लागली, चटकच म्हणावी लागेल. आणि मी दादांना सांगितलं, दादा मी काही लग्न करणार नाही, माझं लग्न ज्ञानेश्वरीबरोबर लागले. की दादा सगळं ज्ञानेश्वरी माझ्या हातात आणि मला सगळं दंडाला धरून दादांनी कुंभार गुरुजींच्या पुढे आणून पटकले. म्हटले करा नमस्कार. कुंभार गुरुजी म्हटले नमस्कार केला. आणि त्यांनी आशीर्वाद दिला, बाळा तुझं इथं नाही आहे भाग्य, तुझं भाग्य उघडणार आहे, जा पुढं पुढं. म्हणजे गुरुजी लग्न करायची काय गरज? हे वाचायचं रात्रंदिवस, म्हणजे सुखही मिळतं, ज्ञानही मिळतं, सगळंच मिळतं, आनंद मिळतो. ते म्हणले नाही, ते जे आहे जीवनात तुझे दादा सांगतात ते ते कर. त्यांनी वर दिल्यानंतर पुढचं झालं. आमचं लग्न 8 दिवसावर आलं, आम्ही आनंदीत पारायण करत. असं आहे. एखाद्या मनुष्याला
मागच्या जन्माचं पुण्याचं गाठोडं आहे काहीतरी, म्हणून तो काय करतो, रात्रंदिना आम्हा हाची हीच आवड आहे आम्हा, दुसरी काही नाही. सत्संग धरावा आणि ज्ञान मिळवावं, बस हीच आवड आहे. पहा तशी ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा आहेत ते किती पवित्र, तरी पवित्र आणि रम्य, देवीची सुखोपाय गम्य आणि स्वसुख परम धर्म्य, वरी आपण पा जोडे. काय लिहिलं? वरी आपण पा जोडे पावरानुसार, आपल्याच जवळ आहे अर्जुना. सुखोपाय गम्य, सुखाचा उपाय आहे पण अवघड आहे, आणि ते आपल्याच जवळ आहे ना, ते आपल्याच जवळ आहे. अर्जुना ऐसा अवघाचे सुरवाडू आहे, तरी जनाहती केवी उरुल आहे. हा शंका, ही शंका आली अर्जुना. काय आली? एवढं तुम्ही सांगताय, मग सगळेच लोक असे ब्रह्म का नाही झालेले जगात दिसत? अर्जुनाने पण हीच शंका विचारली. तेव्हा सगळं कसं काय असं, तुम्ही तर माझीच निवड केली फक्त श्रवण करायला, मीच एकटा कसं काय सापडलो? अर्जुन पण तसाच होता आपल्याचा. असं कधी वाटायचं नको ऐकायला, कधी वाटायचं बरं आहे, कधी वाटतं नको आता आज जायला, कधी कधी आपल्याला अजून वाटतं की जाऊ दे आज नको जायला, वाटतं फटाळे. कधी कधी वाटतं जाऊ दे आता आज नको. तुमची भेट होते म्हणून आवडते. मस्त. म्हणजे खूप दिवस नाही भेटले तरी हो ते आहे, तसंच आहे. आणि मग अर्जुनाने प्रश्न विचारला असेल म्हणून माऊलींनी उत्तर दिलं, अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतर्व अप्राप्य माम निवर्तन्ते. प्रश्न विचारला, देवा मग हे ज्ञान कोणाला लाभतं? तेव्हा त्यांनी सांगितलं, अश्रद्धाना पुरुषा, अश्रद्ध लोकांना अर्जुना कधीच नाही मिळणार. त्यात फरक आहे ना, लोकात किती फरक आहे. आपल्या इथे येऊन काही लोक घरी बसले परत निवडक काय करतो, निवडकच लोकांना बसवतो, बाकी सगळं त्यांच्याच हाती आहे. शितोळ्यांना मी किती म्हणायचं, शितोळे सरकार इथे या, तुम्ही या. माझी इच्छा असायची किती मैत्रिणी गेल्या तिथे, गंमत सांगितली तुम्हाला. खूप गुरुजींनी अनुग्रह दिला चांगला एका मैत्रिणीला. तिच्या मिस्टरांचं नाव शंकर आहे, आम्हालाही माहिती नव्हतं. आणि गुरुजींची ती पद्धत होती, ती मी काढून टाकली की ज्याला अनुग्रह दिला त्याच्या पाठीशी कोणतं दैवत उभं आहे हे सांगायचं. पण त्याने घोटाळा होतो हे म्हणतात, कळलं का? मी काढली ती पद्धत. केवळ एकच सांग, कोण पाठीशी कोण पोटात, काय करायचंय बाकीचं. एक आत्मा तुम्हाला इथं आहे हे समजायला पाहिजे, आणि गुरुदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत एवढंच सांगितलं पाहिजे. भास्कर बीज मंत्र जो आहे तो तुमच्यावर प्रसन्न आहे किंवा ती देवता आहे. गुरुजी काय करायचे, तुमच्या पाठीशी कोणती देवता आहे हे सांगायचे. आणि त्यामुळे माणूस परत सगुणातच राहायचं. ते त्यांचं योग्यच असेल, त्यांचं काय अयोग्य नाही, पण ते बुद्धीत घोटाळे झालेले तेव्हा माणसांचे. मग त्या मैत्रिणीने सांगितलं तुमच्या पाठीशी शंकर आहे. झाला अनुग्रह झाला. थोडा वेळ झालं, आम्ही खोलीच्या बाहेर आलो, ती निघाली जाय. रस्त्यातच तिने फटकल मारलं, भोकाळ पसरून रडायला. यात मी जवळ काय झालं, पाटील आडनाव आजबी पाटील का? कोण हा, मला मध्ये एक दिवस ते इथे लागली. पेन्शन ग्रुपच्या लोकांनी तिने विचारलं, हे माझं हे होतं स्टेटसला फोटो तुमचा, या कुठे येत सध्या? म्हटलं असं आहे, ये म्हणा. तिने केलं नुकसान, वाटोळं करून घेतलं. मोकाळपासून काय झालं नाही, त्यांनी पाठीशी शंकरच सांगितला. मग माझा नवराच आहे ना शंकर. मी मनात म्हटलं मर, शंकरला घेऊन मर चल. जी हकलली तिला, अजून तिचं तोंड नाही बघितलं. हे कम नशिबी मनुष्याचं काम, ज्याला कुठलीच बुद्धी नाही,
सद्गुरूंनी अनुग्रह दिला, आमच्या सद्गुरूंची किती किरणं गेली असती, फुक्कट गेली. पण मला त्याचा क्रोध खूप आला त्या काळात. असा असतं म्हणजे सद्गुरू भेटले, परम पुण्याई कोणती आली, आम्ही तिला बोलवलं, ते झालं. अनुग्रह झाला, झाल्यावर दुर्बुद्धी झाली. म्हणजे अज्ञान फार आहे. अज्ञानाचे ढग बुद्धीत इतके आहे की प्रकाशाचा कवडसा पण नाही. अशा लोकांचा इतक्या मोठ्या महात्म्याने दिलेला अनुग्रह गेला वाया. म्हणजे तेव्हा तुकाराम महाराजांच्याकडं त्यांचा एक अनुग्रहित माणूस होता. बरीच वर्ष झाले अनुग्रह घेऊन. एकदा रामदास स्वामी त्यांना भेटायला, त्यांच्या गाठी भेटी झालेल्या आहेत. आता रामदास स्वामींच्या पाठीमागे लवादा नव्हता बरं, ते राजयोगी होते. हे आपली नुसतेच योगी. राजयोग्याला आपण राजयोगी आहोत. राजयोगाच्या मागे लवाजमा असतो, पैसा असतो, अडका असतो, वैभव असतो. तसं रामदास स्वामी आले भेटायला, सगळं वैभव असं. यांनी ते पाहिलं लांबून, अरे इच्छा, आणि शिष्यांवर हा परिणाम होतो. त्यांच्या मागं फार लवाजमा आहे. ह्याच्या कुठं मागे एकटेच बसते रानात मंत्र देते, काय काय उपयोग नाही. ते काय लोक नावं ठेवतात ते मला सगळं माहिती, फक्त मी शब्द नाही आता येतो. याच्यात काय अर्थ नाही. चला गेले. रामदास स्वामींची भेट झाली, ती तो त्यांच्या खोलीवर गेले, परत विश्रांतीच्या स्थानी, आणि हे तुकारामांकडे गेले. महाराज मला नकोय तुमचा मंत्र. अरे मग म्हटलं घेतला की त्या, नाही पण आत्ता नकोय. म्हटले हो का, हे त्याला होतं. तुकाराम सुद्धा ते काही कमी आहेत का? बरं म्हणते, मग आता काय करायचं? नाही म्हणे नकोच मला. मग म्हटले हा इथं दगड पडलाय, त्याच्यावर ठुंक 3 वेळा. बीजमंत्र म्हण ठुंक, बीजमंत्र म्हण ठुंक, बीजमंत्र. तिसऱ्यांदा ठुंकला. त्या बीजमंत्राच्या त्या किरण इतकी वाढली होती त्याची, की त्याच्या त्या धुंक्याने त्या दगडाचं चूर्ण झालं आणि आकाशात उडून मुक्त झालं. दगड मुक्त झाला, पण मनुष्य नाही झाला. हा दगडच दुसरा प्रतिमा. ते गेलं तिकडे बोंबलत रामदास स्वामी. रामदास स्वामी म्हणले या. कोण आपण? म्हणले मी असा असा तुकारामांचा अनुग्रहित आहे. म्हणजे त्यांचा अनुग्रह आत्ताच पूर्ण म्हणजे देऊन टाकलाय. परत लोकांना काहीच वाटत नाही, देऊन टाकलाय. म्हणले ते गुरु नकोत आपल्याला, आम्हाला तुमच्यासारखा चांगला असा गुरु पाहिजे. म्हणले चांगला असा म्हणजे काय? असा असा नाही. म्हणजे ते आहे मला माहिती, तुम्ही मला सांगा, अनुग्रह देणार ना मला? ते म्हणले नाही, पण ठुंकल्यावर काय झालं ते सांग. गुरुच आहेत शेवटी. सद्गुरूंना सद्गुरू साक्षीच असतात, ते काय कळेल का? त्यांनी सांगितलं ठुंकल्यावर काय झालं दगडाचं? म्हणले पार चूर्ण झालं, ते उडून गेले. अरे म्हणले दगडा, तू दगड आहेस. त्या दगडाचं चूर्ण झालं तुझ्या थुंकीने. म्हणजे त्यांच्या अनुग्रहाने तुझ्या देहात केवढी प्रचंड ताकद आली होती हे तुला समजलं का? तू माझाही एखादा अनुग्रह दूर करशील म्हणून मी तुला अनुग्रह देणार नाही. म्हणजे तेलही गेलं आणि तसं जे गुरु, जे सद्गुरु अधिकारी असतात त्यांचा अनुग्रह म्हणजे काय आहे बघ. मुखातून आलेली अक्षर, बीज मंत्र हा ताकदवान आहे. सगळ्या विश्वातला राजा आहे तो. त्याच्या आयुष्याचं सोनं करणारा बीज मंत्र आहे. म्हणून मग तो कसा टाकायचा कुठं? बीज मंत्राच्या माळा करतो आपण, नाही का? असं आहे. म्हणून अर्जुना पवित्र आणि रम्य आहे. कोण? ज्ञान, ज्ञानाचं अर्थ. देवी सुखोपपाय गम्य आणि स्वसुख परमधर्म्य बरी आपण पाहतो. बाहेरची सगळी सुख बीजमंत्राने आपल्या जवळजवळ येतातच, परंतु आपला आत्मा जो आहे, जो अनंत वर्ष आपल्यापासून लांब आहे, तो सुद्धा आपल्याला मिळतो. आत्मा मिळायचा आहे का कुठून? आत्मा आहेच, पण त्याचं सुख काय आहे हे सद्गुरूंशिवाय आपल्याला मिळत नाही. अर्जुना ते सांगतात, अर्जुना हे तू जाणून घे की सद्गुरूंचं महत्व काय आहे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज.
आरती घ्या कोणी बाळाचं येतो. कोण नाही साली आठवण. घ्या तुमच्याकडे दे. पायावर दे का? हा. बाबा. पुन्हा पुन्हा येत घ्यायचं म्हणजे काय होतं बघ. छान आलं. चांगलं आहे ते परत ती नवीन येतं असं नित्य वेळेला. नूतन एक येतात. चला आरती घ्या. आरती लावा. समई लावा. आज गंगा दशहरा आहे म्हणून गंगेची आरती घ्यायची आणि गंगेची ओटी पण भरायची. ओटी भरली का कोणी? आपल्या इथे बांगड्या आहेत का बघा दोन तीन आहेत का ते? तेव्हा गरम फार होते ना. अगं लाईट गेलं. प्रथम आपण गुरुजींची आरती करू, नंतर सर्वांनी तिथे चला गंगेची आरती.